पाय जड वाटतो, मग मांड्यांचा भाग सगळा भरल्यासारखं वाटतो किंवा कमरेच्या आजूबाजूच्या भागात भरल्यासारखं वाटतं, जड वाटतं. अशा लोकांमध्ये तुम्ही वाळू गरम करून हं. मोहरीचं तेल त्या भागात लावायचंय आणि वाळू गरम करून त्यांनी आठवड्यातले 3 दिवस जर शेकलं तर तिथला जडपणा हा कमी होतो. काही लोकांमध्ये तिथे मुंग्या कंटिन्युअस राहतात. तर हां. मुंग्या जर येत असतील तर तिथे ॲडजस्टमेंट क्रायोबॅक्टर ट्रीटमेंट केली तर त्या मुंग्या पूर्णपणे बंद होतात. ओके. काही पेशंटमध्ये बधिरता जाणवते, हं. नमणे जाणवतो कंटिन्युअस. तिथे रक्तमोक्षण आणि अग्निकर्म. रक्तमोक्षण म्हणजे काय, तर जळवा जे धन्वंतरीने समुद्र मंथनाच्या वेळेस अमृत घटकासोबत जी जळू एक आणली वरती, हां. ती जळू जर पेशंटच्या जिथे ज्या भागात जडपणा आहे, जिथे मुंग्या येतात ते तिथं जर लावल्या तर तो जडपणा, मुंग्या येणं, बधिरपणा हा पूर्णपणे कमी होतो. ओके. त्या जळवा दूषित झालेलं रक्त शोषून घेतात तिथलं आणि तिथला सगळी परत संवेदना निर्माण होते पेशंटला. पेशंट टू पेशंट हे बघावं लागतं, डायग्नोज करावं लागतं, की जरी त्यांनी प्लेट लावलेली आहे, मग त्याच्यामध्ये वात, पित्त, कफ किती प्रमाणात वाढलाय. ओके. त्याच्यामधले प्रायमरी फॉल्ट हा ऑर्गन आहे का न्यूरोमेनिंजियल आहे का सॅक्रल आहे, हां. हे सगळं बघून तिथे ठरवावं लागतं. पेशंट टू पेशंट केस स्टडी बदलते.